न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। युद्धाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गॅस टंचाई तसेच काळाबाजार रोखण्यासाठी घरगुती गॅसच्या अवैध वापरावर तालुका प्रशासनाची करडी नजर असणार आहे। याबरोबरच कृत्रिम टंचाईच्या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यातील सर्वच गॅस एजन्सी तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तालुका पुरवठा विभागाकडून अधिकृत गॅस एजन्सी असलेल्या ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे। जागतिक युद्ध परिस्थिती लक्षात घेता इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे। या परिस्थितीमध्ये गॅस इंधनाचे दर वाढण्याची शक्यता असून घरगुती गॅसचा अवैध वापर वाढण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचे वितरण सुरळीत ठेवण्यासाठी महसूल प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत। घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी गॅस एजन्सीच्या तपासण्या करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत। घरगुती एलपीजी गॅस सुरळीत वितरणासाठी तसेच घरगुती गॅस अवैध वापर रोखण्यासाठी तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्वच गॅस एजन्सीची तपासणी करण्याबरोबरच घरगुती गॅसचा अवैध वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। इंधनाचा आणि गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करताना कुणी आढळल्यास नागरिकांनी तालुका पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका पुरवठा अधिकारी कैलास बहुरे यांनी केले आहे। दरम्यान पाचोडसह परिसरातील ग्राहकांनी गॅसची केवायसी करण्याची गरज असून त्याशिवाय गॅस बुक होणार नाही। तसेच पाचोड येथे एकूण 12,000 ग्राहक आहेत। काही ग्राहकांनी केवायसी केलेली नाही, अशा ग्राहकांनी तातडीने केवायसी करावी, असे आवाहन गॅस एजन्सीचे चालक संजय सेठी यांनी बोलताना केले। केवायसीसाठी सर्व गावकरी व सर्व ग्राहकांची फार गर्दी आहे इथं। यामुळे मी इथं त्यांची केवायसीसाठी त्यांनी काय उपलब्ध केले शेठनी त्यांच्याशी चर्चा करा। तरी मी सर्व ग्राहकांना या माध्यमातून विनंती करत आहे की लोकांनी घाबरू नये। गॅसची उपलब्धता भरपूर आहे, पण ज्या लोकांची केवायसी नाही आहे त्या लोकांना पहिले केवायसी करणं फार गरजेचं आहे। केवायसी केली आणि बुक करून डीएसी कोड द्यायचा आहे तर आपल्याला सिलेंडर हे घरपोच मिळणार आहे आणि मिळत पण आहे। तरी मी या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की घाबरून पॅनिक होऊन कुणीही बुकिंग करू नये। ज्या लोकांना बुकिंगचा प्रॉब्लेम येत आहे त्यांनी केवायसी करून एजन्सीला सहकार्य करावे, कारण जर सहकार्य केलं तर आम्हालाही सिलेंडर पोहोच करण्यास मदत होईल आणि आमचं एजन्सी डिलिव्हरी बॉय घरी आल्यानंतर त्याला आपण कोड देऊन आपलं सिलेंडर व्यवस्थित मिळालं आहे की नाही आहे चेक करून घेण्याची विनंती आहे। पण तरी सर्व आता हे ग्राहक हे काढले आहेत आणि केवायसीला फार तर 1 मिनिट पण लागत नाही, तर सर्वांना विनंती आहे की आपापले केवायसी करून घेणे। आता हे कस्टमर आलेले आहेत, त्यांचे पण केवायसी केले किती वेळ लागतो? किती वेळ लागतो तुम्हाला केवायसी करायला? पण 1 मिनिटात होती। न्यूज सुपर वन साठी आणि कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।